कुठल्याही प्रकारचा गॅस अवेलेबल होत नसल्यामुळे 8 दिवसापूर्वी आपण तहसीलदारांना आमच्या कार्यकर्त्यासहित तिथे जाऊन खाली ग्राउंडची काय परिस्थिती आहे ग्राउंड लेवलची ते आपण त्यांना समजून सगळ्या गोष्टी सांगून व्हिडिओ प्रूफ सहित दाखवलं आणि म्हणलं तात्काळ तुम्ही नागरिकांना गॅस अवेलेबल करून द्या। पण 8 दिवस त्यांना तक्रार देऊन 8 दिवस झाले तरी आजपर्यंत कुठल्या प्रकारची कारवाई नाहीये। त्यानंतर आपण परवा दिवशी पण इथं पोलीस प्रशासनाला भेटून गेलो की बाबा तुम्ही यांना गोरगरीब नागरिक या ठिकाणी उन्हात तळतात त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही त्यांना गॅस अवेलेबल करून द्या। पण त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की एका दिवसात आपण सर्वांना घरपोच गॅस सिलेंडर अवेलेबल करून देऊ। पण त्या पद्धतीने कुठल्याही आश्वासनांना त्यांनी उत्तर दिलेलं नाही किंवा ज्या आश्वासन दिले त्याप्रमाणे त्यांनी त्याचं पालन केलेलं नाहीये। सर्वात महत्वाचा मुद्दा, आता मी जस्ट नोला जवळपास आमदार साहेबांना फोन केला बाबा शेटकाळ्यांना, ते कलेक्टर ऑफिसला आहे, ते म्हणले लगेच मी कलेक्टरची भेट घेऊन ही सगळी परिस्थिती सांगतो। कारण की कलेक्टर साहेबांनी तात्काळ काल का परवा एक आदेश काढलेला आहे की सर्वांना घरपोच गॅस सिलेंडर दिले जातील। आता इथल्या नागरिकांची जर तुम्ही प्रतिक्रिया ऐकून घेतली, 10-15 दिवस झालेत बुकिंग केलेत पण आजपर्यंत त्यांना गॅस मिळालेला नाही। आणि यांचा जो साठा आहे, खरं तर 1 महिन्याचा साठा समजा 10,000 सिलेंडर येत असतील तर याच्यातला साठ्यामधला 5,000 सिलेंडर हे ब्लॅक मध्ये विकला जातो। आणि जो ब्लॅक मध्ये विकला जातो 500 रुपये 600 रुपये किलोनी, तो प्रत्येक किलोनी ब्लॅक मध्ये विकला जातो। त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची आजपर्यंत कारवाई केली जात नाहीये। तहसीलदार असतील, पोलीस प्रशासन असेल, यांच्याकडनं कुठल्याही कारवाई केली जात नाही। हॉटेल लाईनला सरस गॅस मिळतो, 7-8 हजार रुपयांनी गॅस मिळतो। जो 14 किलोची टाकी ही 4,000 ला सरस मिळती, पण पासबुक वरती गॅस मिळत नाहीये, अवेलेबल होत नाहीये। नमस्कार, माझं नाव नीरज वर्मा आहे। मी सकाळीपासून 5 वाजता येऊत टाकी घेऊन। बघा माझ्या 10 दिवस झालं। मग माझ्या 2 पुस्तक आहे, माझ्या एक पोरी आहे, 6 महिन्याची पोरी आहे। मी काम करून छोडून कंपनी आता छोडून 4 दिवस मी इथे फिरतो पण टाकी भेटत नाही। बघा आता मी काय करू। मी नितीन गजानन अवतार, मला 11 दिवस झालेत बुकिंग करून ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे, तरी सुद्धा मला हे सांगतायत की होम डिलिव्हरी होणार। कोणी फोन वगैरे उचलत नाही, उत्तर देत नाही। इथं आलो, सकाळपासून लाईन नंबर मध्ये आहे, अजून पण इथं सिलेंडर पण आलेलं नाही, गाडी पण आलेली नाही। गॅससाठी हे करतोय, नंबर लावलेले तरी सुद्धा घरपोच पण आम्हाला सेवा भेटत नाही। आणि आमची लहान मुलं आहेत, त्याची मग आता पेपर चालू आहेत, मुलांची पोरं पण तशीच गेलेली आहेत घरी, म्हणजे स्कूलमध्ये न काय खाता वगैरे। काय करायचं मग आम्ही पण। आणि 4 दिवस झाले आम्ही इथे येऊन थांबलेलो आहे, तरी पण आम्हाला टाकी काय भेटलेली नाही। काय अडचण आहे सांगा बरं। मला गॅस नाही मिळत, 3 दिवस झाले येते त्याला। हा 3 दिवस येते बघा, 8 वाजता येते, 4 वाजता जाते बघा, वाट बघून जाते, बंदच आहे टेपरी। हा बुकिंग केलंय, पेमेंट नाही केलं, बुकिंग केलंय। मी गेल्या 8-10 दिवसापासून मी चक्कर काढत आहे, येत जाते, दररोज येते आणि वापस चालली जाते आणि रोज हेच कंडिशन आहे। आणि आमचे छोटे छोटे आता मुलं आहेत, शाळेला जातात, त्यांची एक्झाम आहे, ते काय करणार आहेत आता, त्याचा पुढे त्यांना काय द्यायचं, आम्ही गावाला कसं जायचं, मुलांची आता पेपर आहेत, काय करावं आम्ही। आणि असंच रोज लाईन असते आणि वापस जातो, आम्हाला आज घरपोच अजून टाकी मिळाली नाहीये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।